नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासात स्वस्तिक व्रत कसं करायचं याबद्दल माहिती घेणार आहोत। भगवान विष्णूंच्या पूजनार्थ स्वस्तिक व्रत केलं जातं। स्वस्तिकच्या 4 भुजा म्हणजेच भगवान महाविष्णूचे 4 हात। विश्वातील अनेक देशात प्राचीन काळापासून स्वस्तिकाचे महत्त्व प्रस्थापित झाले आहे। चातुर्मासात स्वस्तिक व्रत केलं जातं। या व्रताचे विशेष महत्त्व आहे। स्वस्तिक व्रत कसे करावे? स्वस्तिक हे शांती, समृद्धी व मांगल्य यांचे प्रतीक आहे, म्हणून अनेक सौभाग्यवती चातुर्मासात स्वस्तिक व्रत करतात। या व्रतात रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते। चातुर्मासात मंदिरात भगवंताजवळ स्वस्तिक व अष्टदलाची रांगोळी काढणाऱ्या स्त्रीला वैधव्याचे भय राहत नाही, असे पद्मपुराणात म्हटले आहे। घराच्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढण्यामागेही हेच सद्भावना असते की देवा, माझ्या घरात जे काही अन्न, वस्त्र इत्यादी वैभव येईल ते पवित्र राहो। अधर्माने प्राप्त केलेले वैभव जीवनात अनर्थ निर्माण करते। बाहेरून हसरे पण आत रडते, म्हणून सर्व अनिष्ट गोष्टी घराबाहेर राहून घरात मांगल्य नांदावे यासाठी स्वस्तिक रेखाटत असतात। स्वस्तिक शब्दाचा अर्थ सु अधिक अस्ति म्हणजेच चांगले, कल्याणमय, मंगल आणि अस म्हणजेच सत्ता, अस्तित्व। स्वस्ती म्हणजे कल्याणाची सत्ता, मांगल्याचे अस्तित्व आणि त्यांचे प्रतीक म्हणजे स्वस्तिक। विष्णुपूजेत स्वस्तिकाचे महत्त्व एवढे का आहे? तर स्वस्तिक चिन्हाचा अर्थ समजावून सांगताना स्वस्तिकाच्या 4 भुजा म्हणजेच भगवान विष्णूंचे 4 हात। भगवान विष्णू आपल्या 4 हातांनी 4 दिशांचे पालन करत असतात। भगवंताचे 4ही हात मला सहाय्य करणारे आहेत, तशा 4 दिशा मला माझ्या कार्यक्षेत्राची कक्षा सांगतात। स्वस्तिक म्हणजेच एक उभी रेषा आणि त्याच्यावर तेवढीच लांबीची दुसरी आडवी रेषा, ही स्वस्तिकाची मूळ आकृती। उभी रेषा ही ज्योतिर्लिंगाचे दर्शन आहे। ज्योतिर्लिंग हे विश्वाच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे, तर आडवी रेषा ही विश्वाचा विस्तार दाखवते। ईश्वरानेच हे विश्व निर्माण केले आणि देवांनी स्वतःची शक्ती खर्च करून त्याचा विस्तार केला, असा स्वस्तिकाचा भावार्थ आहे। स्वस्तिक हे भारतीय संस्कृतीचे अजोड प्रतीक आहे। कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी एक मंत्र म्हटला जातो, स्वस्ती न इंद्रो वृद्धस्रवा, स्वस्ती न पूषा विश्ववेदा, स्वस्ती न स्तारश्यो अरिष्टनेमी, स्वस्ती न बृहस्पती धातू। याचा अर्थ असा की महान कीर्तिवान इंद्र आमचे कल्याण करो, विश्वाचा ज्ञान स्वरूप पुषादेव आमचे कल्याण साधो, ज्याचे शस्त्र अटूट आहे असा भगवान गरुड आमचे मंगल करो, असा या श्लोकाचा अर्थ आहे। फक्त भारतातच नाही तर विश्वातील अनेक देशात प्राचीन काळापासून स्वस्तिकाचे महत्त्व प्रस्थापित झाले आहे। असे सुमंगल स्वस्तिक आपल्या दारात रेखाटून भगवान विष्णूंचे स्मरण करा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। चातुर्मासात स्वस्तिक व्रत करण्यासाठी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाल्यावर पहिल्या दिवसापासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत रोज घराच्या आपल्या मुख्य दरवाजावर किंवा देवघरात स्वस्तिक काढायचं आहे। हे स्वस्तिक काढताना ते हळदी कुंकू वापरून काढावे। स्वस्तिकाच्या मध्यभागी टिळा लावावा आणि त्याची विधिवत पूजा करावी। त्यानंतर स्वस्तिकाजवळ दिवा लावावा आणि धूप दीप दाखवावा, देवाला नैवेद्य दाखवावा। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। शक्य असल्यास चातुर्मासातील द्वादशीला तांदूळ, मोती, सोने किंवा पैसे दान करावेत। चातुर्मासात सुवासिनींना हळदी कुंकू, साडी किंवा अलंकार दान करावेत। तर स्वस्तिक या व्रताचे उद्यापन तुम्ही कार्तिक पौर्णिमेला या व्रताचे उद्यापन करायचं आहे। स्वस्तिक हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे। चातुर्मासात स्वस्तिक व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते। चातुर्मासात स्वस्तिक व्रत केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असे मानले जाते। चातुर्मासात स्वस्तिक व्रत केल्याने सौभाग्य वाढते असे देखील मानले जाते। हे व्रत महिला आणि पुरुष दोघेही करू शकतात। चातुर्मासामध्ये स्वस्तिक व्रत सुरू करणार असाल तर तुम्ही आषाढी एकादशीपासून हे व्रत सुरू करायचे आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि व्रताला सुरुवात करायची आहे। आता समजा तुम्ही जर हा व्हिडिओ उशिरा बघत असाल तर त्या दिवसापासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता किंवा दुसऱ्या दिवशीपासूनही केली तरी चालते। आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला आहे। मग चातुर्मासामध्ये कोणत्याही दिवसापासून
कोणत्याही वारापासून जे कोणतं तुम्हाला व्रत करायचं आहे, म्हणजे स्वस्तिक व्रत, गोपद्म व्रत हे करायचे आहे, त्याला तुम्ही सुरुवात करू शकता। फक्त ज्या दिवशी सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करून त्या व्रत सुरुवात करायची आहे। स्वस्तिक हे चंदनाने, कुंकवाने, सिंदुराने, हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवल्यास ग्रहदोष दूर होतात, तसेच धनलाभाचे योग बनतात। घरामध्ये स्वस्तिकचे प्रतीक बनवल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते। स्वस्तिक व्रत हे तुम्ही तुळशी पुढे किंवा देवघरासमोर ही करू शकतात। त्यासाठी तुम्हाला एक पाट घ्यायचा आहे किंवा ताट घेतले तरी चालेल। ताटामध्ये आपल्याला सर्वप्रथम हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या शेजारी त्यानंतर आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। याची आपल्याला पूजा करायची आहे। स्वस्तिक व्रत करत असताना अचानक जर तुम्हाला बाहेर गावी जावे लागले किंवा मासिक धर्म आला असेल, विटाळ पडला असेल, सुतक पडले असेल तर तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला हे व्रत चालू ठेवायचं आहे। स्वस्तिक व्रताचे उद्यापन कसे करावे तर कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला याचं उद्यापन करायचं आहे। या दिवशी आपल्याला एका सवाष्ण स्त्रीला घरी बोलवायचं आहे, तिची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि हळदी कुंकवाचा करंडा तिला भेट म्हणून द्यायचा आहे। करंडा हा भेट देताना आपल्याला हळदी कुंकवाने भरून द्यायचा आहे, रिकामा द्यायचा नाही। तर अशा प्रकारे चातुर्मासामध्ये आपल्याला स्वस्तिक व्रत करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये स्वस्तिक व्रत कसं करायचं याबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।